नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस म्हणजेच राहुल गांधी, काँग्रेसचे आता सर्वच म्हटलं पाहिजे त्यांना. राहुल गांधी हे मोठी खिळी करण्याच्या नादात आहेत आणि ती काय करणार ह्याच्यावर आज विश्लेषण करणं महत्त्वाचं आहे. पंकजा मुंडे यांची सारखी येणारी स्टेटमेंट्स, त्यांची नाराजी, याच्याबद्दल आता सगळं सोशल मीडियामध्ये चालू आहे. आणि त्याच्या आधी जर का आपण थोडं बघितलं तर रोहित पवार यांनी आता महायुतीवर कसे आरोप केले, कशा त्यांच्या भानगडी आहेत, कसं चुकीचं चाललंय कारभार, म्हणजे विरोधी पक्षाची भूमिका जी वटवायला पाहिजे ती चांगल्या पद्धतीने वटवतात. मग वेगवेगळे विषय घेतात, ते उपोषणाला बसतात, शेतकऱ्यांच्यासाठी आहे, महिलांच्यासाठी, ते आपल्या चर्चा पण झाल्या. पण याचा फायदा आता बऱ्यापैकी कसा उचलायचा, असंतोष, महायुतीमधली अंतर्गत आता भांडणं वाढलीत, गटबाजी वाढलीत, घटक पक्षांबरोबर भाजपचं पटत नाही आहे, घटक पक्षामध्ये दोन्ही घटक पक्षांचं एकमेकाबरोबर पटत नाही. हे सगळ्याचे फायदे घेतले पाहिजेत. आणि राहुल गांधींनी काँग्रेसच्या राज्यातल्या नेत्यांना, मग सपकाळ असतील, वडट्टीवार असतील, सगळ्यांना बोलावून किंवा त्यांच्या मार्फत जे काही आहे ते सूचना दिलेल्या आहेत, ही खात्रीलायक वृत्त आहे त्याच्यामध्ये. आणि त्याचेच हे परिणाम आहेत की वडट्टीवार सुद्धा आता पंकजाताईंच्याबद्दल बोलून गेले. ओबीसी कार्ड, आणि पंकजाताईंना तसं म्हटलं तर काय मिळालं? मग देवेंद्र फडणवीस जर का पंतप्रधान पदापर्यंत जात असतील तर मुख्यमंत्री पदापर्यंत पंकजाताईंनी जायला काय हरकत आहे? काँग्रेस मुख्यमंत्रीपद द्यायला तयार आहे ना, असं बोलतात. म्हणजे राहुल गांधीने विचारल्याशिवाय बोलतात? शक्यच नाही. वरनं ती परवानगी घेतलेली आहे. ओबीसी कार्ड कशा पद्धतीनं खेळायचं हे वडट्टीवारांना काही वेगळं सांगायची गरज नाही, ते मुरब्बी राजकारणी आहेत. परंतु हे चाललंय आता. आणि अशा ह्या राजकारणाचा सगळा अभ्यास पवार साहेबांच्याकडं होत नाही म्हटलं तर चुकीचं होईल ना. होतोय. सुप्रियाताईंना पाठिंबा देऊन मंत्रिपद, म्हणजे कुणाला पाठिंबा देऊन? महायुतीला. ही महायुती म्हणजेच वरती एनडीएला पाठिंबा द्यायचा आणि आपण मंत्रिपद पदार्थ पाडून राज्यातही 2 मंत्रिपदं घ्यायची, हा सुद्धा त्यांचा विचार होताच आणि आहेच. फक्त रोहित पवार यांच्यामुळे हे कुठेतरी थांबलंय. त्यांचं म्हणणं आहे की आपण काँग्रेस बरोबरच राहायला पाहिजे आणि काँग्रेसमध्ये पक्ष विलीन केला पाहिजे, ही त्यांची मनोमनी इच्छा आहे रोहित पवारांची. आणि पवार साहेबांची ही द्विधा मनस्थिती आहे. ते पंतप्रधानांना ऐन वेळेला, म्हणजे दिपकेंचं आंदोलन आपण बघितलं, जंतर मंतर, जिपकेंचं नाही, ते कॉक्रोच जनता पार्टीचं ते आंदोलन म्हटलं पाहिजे. आणि ते आंदोलन एवढं जोरदार चाललेलं असतानाच पवार साहेबांनी पंतप्रधानांची भेट घेणं, थोडं राहुल गांधींना ते खटकलेलं आहे. हे दिल्लीतल्या न्यूज आहे. पण असं असलं तरी त्यांचे संबंध त्याच्याशी चांगले आहेत. आणि रोहित पवार जे म्हणतोय ते पवार साहेब ऐकणार का? आपल्या मुलीला मंत्रिपद बघायचं, हे एक द्विधा मनस्थिती त्यांची आहे. पंतप्रधानांना काहीतरी जाऊन शब्द देऊन आले असणार आहे आणि पंतप्रधानही वाट पाहतायत, ही आपलं चर्चा झाली आहे, सोशल मीडियात आपण पाहतोय. तर अशा वेळेला वडट्टीवारांनी जी बॉम्ब टाकलेला आहे तो फार आता महत्वाचा आहे की पंकजाताई ह्या नाराज आहेत. आणि पंकजाताई नाराज झाल्या तर मात्र ओबीसी कार्ड खेळायचं हा डाव राहुल गांधींचा आहे. आणि मराठा कार्ड हे खेळलेलेच आहेत ऑलरेडी. रोहित पवार आता एक युवा नेता त्यांना मिळत असेल, अजून त्यांच्या प्रवेशाच्या वगैरेही चर्चा चालू आहेत. परंतु बघूया शरद पवारांचा निर्णय काय होतो त्याच्यावर ते अवलंबून आहे रोहित पवारांचा. आणि पंकजाताई सुद्धा विचार करतायत की भारतीय जनता पक्षानं त्यांना जी वागणूक दिली, म्हणजे देवाभाऊंचं त्यांचं मधल्या काळात मुख्यमंत्रीपदाची स्वप्न बघायला लागले आणि त्यांना साईड ट्रॅक केलं गेलं, हे त्यांच्या डोक्यात बसलेलं आहे. आणि ही गणितं आहेत राजकारणात, हे होत राहणार. देवाभाऊंची राजकीय खेळी, त्यांची कूटनीती, ऐन वेळेला काय येणार. काँग्रेस या पद्धतीनं आता मराठा आणि ओबीसी कार्ड खेळतंय. फार मोठं राजकारण सगळीकडनं आता आपल्याला पाहायला मिळतंय. तरुण वर्ग आता रस्त्यावर येतोय. आता वेगवेगळे विविध विषय, आता भ्रष्टाचाराची सुद्धा बरीच प्रकरणं बाहेर निघणार आहेत असं कळतंय. ती कशी निघणार, काय करणार, आता सगळं वातावरण राजकीय सगळं कसं होणार इथनं पुढच्या काळात. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अखंड राहणार का महायुती अखंड राहणार? ते सगळेच घटक पक्ष इकडचे नाराज आहेत. शिंदेच्या विरोधात भारतीय जनता पक्ष आहे. खूप राजकारण चाललंय. याच्यावर विश्लेषण वेळोवेळी केलं पाहिजे. आता मात्र ओबीसी कार्ड
आणि मराठा कार्ड हे दोन्ही राहुल गांधींचा डाव यशस्वी होतो का बघण्यासारखा आहे. पंकजाताईंचा निर्णय हाही महत्त्वाचा असेल, कारण वातावरण बघून पंकजाताई काहीतरी निर्णय घेण्याच्या मनस्थितीत असू शकतात. बघूया काय होतंय. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.